एनसीपीच्या कार्यक्रमात काल चर्चा फक्त एकनाथ शिंदेंच्या गैरहजेरीची। कार्यक्रमाला येता येत नसेल तर प्रतिनिधी पाठवू नका, अजितदादांचा एकनाथ शिंदेंना भर कार्यक्रमात टोला। सर्वात कमी वेळाचा मुख्यमंत्री असा माझ्या नावानं रेकॉर्ड। एनसीपीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांची टोलेबाजी। लोकांना वाटतं मी 2 वेळा मुख्यमंत्री झालो, पण मी 3 वेळा झालो। एकदा 72 तासाचा मुख्यमंत्री मी होतो। मध्य आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांची आज मेगा ब्लॉकमधनं सुटका। नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना दिलासा। मध्य रेल्वेवरील मोटर बंदनी आजपासून पुकारलेला ओव्हरटाईम बंद आंदोलन मागे। प्रशासनासोबतच्या चर्चेनंतर निघाला तोडगा, मुंबईकरांना मोठा दिलासा। नागपुरात पेट्रोल पंप चालकांचा डिजिटल पेमेंट न स्वीकारण्याचा निर्णय। 10 मे पासून जिल्ह्यातील कोणत्याही पेट्रोल पंपावरती डिजिटल पेमेंट स्वीकारणार नाही, पेट्रोल पंप चालकांचा निर्णय। सिंधू जलकरारासंदर्भात भारताच्या भूमिकेवर पाक आक्रमक। भारतानं बांध बनवल्यास हल्ला करून बॉम्बनं बांध उडवण्याची पाकच्या रक्षामंत्र्यांची धमकी। हाफिज सईदनं मुलगा तल्हा सईदला दिली लष्कर तैयबाची जबाबदारी। दहशतवादी संघटनेत नव्या योजना आणण्यासंदर्भात दिली जबाबदारी। शिर्डीच्या साईबाबा संस्थानला धमकीचा मेल आल्यानंतर आता साईभक्तांच्या सुरक्षेची विशेष काळजी। दर्शनासाठी होणाऱ्या भक्तांची तपासणी केल्यानंतरच भक्तांना मंदिरात प्रवेश। आणि केदारनाथ पाठोपाठ बद्रीनाथ मंदिराचेही दरवाजे उघडले। मंदिरावर आणि सिंहद्वारावर फुलांची आकर्षक सजावट। देशभरातील नागरिकांनी केली दर्शनासाठी गर्दी।